मुंबईतल्या डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली। नूर विला इमारत कोसळली। ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। महापालिकेकडून या इमारतीला अति धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं। या इमारतीला भेगा पडल्या होत्या। 10 दिवसांपूर्वी इमारत रिकामी करण्यात आलेली होती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। जीवितहानी झालेली नाहीये आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सीमा आढी यांनी। मुंबईच्या डोंगरी परिसरात काल रात्री 12 वाजता 4 मजली इमारत जी आहे ती कोसळलेली आहे। या इमारतीचा एक भाग काल रात्री 12 वाजता कोसळला, तर उर्वरित भाग सकाळी 5 वाजता कोसळल्याची माहिती फायर ब्रिगेडच्या टीमकडनं जी आहे ती दिली जाते। नूर विला असं या इमारतीचं नाव आहे। खरं तर ही जी इमारत आहे या इमारतीला BMC कडून काही महिन्यांपूर्वीच धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं। या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना देखील नोटीस जारी करण्यात आलेली होती आणि स्थानिक लोकांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार 10 दिवसांपूर्वीच ही इमारत जी आहे ती पूर्णपणे रिकामी करण्यात आलेली होती। त्यामुळे काल रात्री झालेल्या या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती फायर ब्रिगेडच्या टीमकडून त्याचसोबत महापालिकेकडून दिली जाते। रात्री उशिरा ही घटना घडल्यामुळे इथे वर्दळ नव्हती, लोकांची गर्दी नव्हती, त्यामुळे परिसरामध्ये देखील कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती जी आहे ती मिळते। खरं तर डोंगरी परिसरामध्ये अशा अनेक इमारती आहेत ज्या धोकादायक आहेत, तिथे अजूनही लोक राहतात। त्यामुळे आता या दुर्घटनेनंतर नक्की महापालिकेकडनं कोणते उपाय, कोणत्या उपाययोजना राबवल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।